मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नावलौकिक व प्रतिष्ठित असणाऱ्या ज्ञानज्योती बहुउद्देशी संस्था टाकळीभान या संस्थेच्या वतीने सन 2023-24 या वर्षीचा उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार भगवती माता विद्यालय नांदूर खंदरमाळ या विद्यालयाचे आदर्श शिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांना रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर येथे आमदार लहू कानडे, प्राध्यापक डॉक्टर संदीपराव सांगळे, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांसह आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। दत्तात्रय आभाळे सर हे गेल्या 15 वर्षापासून भगवती माता विद्यालय नांदूर खंदरमाळ या विद्यालयात मराठी भाषा अध्यापनाचे काम करत आहेत। भगवती माता विद्यालय हे नावलौकिक प्राप्त विद्यालय असून विद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह मराठी भाषेची निरंतर सेवा, प्रचार प्रसार व संशोधन कार्यात आभाळे सरांचे महत्त्वाचे योगदान आहे। या सर्वाची दखल घेऊन दत्तात्रय आभाळे यांचा सन्मानपूर्वक गौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। पुरस्कार प्राप्त झाल्याने माय मराठी अध्यापक संघाच्या वतीने यशोधन कार्यालय संगमनेर येथे तसेच विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने नांदूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन मराठी काव्य संमेलन व दत्तात्रय आभाळे सरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक कृष्णा टावरे, प्रमुख पाहुणे म्हणून मारुती फाफळे यांची उपस्थिती होती। यावेळी शिक्षक बबन हाडवळे यांसह आदी शिक्षकांनी वी शिरवाडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून काव्य गायन केले। पाण्यात गेले, दोन दुःखात गेले, हिशोब करतो राहिले तर डोळेवर किती उन्हाळे। शक्र वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र बंद झाली, रात्रीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। हे माझे हात सर्वस्व दारिद्र्याकडे गहाण राहिले, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाण राहिले। कधी माना उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले, झोतपट्टीत पोलाद शेकावे, तसे आयुष्य छान शेकले। 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय आभाळे यांचा सत्कार करण्यात आला, तर प्रमुख पाहुणे मारुती फाफळे यांनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले। आज वी शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्तानं मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। या निमित्तानं दत्तात्रय आभाळे सर यांना मिळालेला बहुउद्देशीय उत्कृष्ट शिक्षक गौरव जो आहे तो या ठिकाणी श्रीरामपूर येथे त्या ठिकाणी त्यांना सत्कार झालेला आहे। या सत्काराचा औचित्य साधून शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं दत्तात्रय आभाळे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं टाळ्या वाजवून स्वागत करतो। धन्यवाद। विद्यालयातील सर्व शिक्षक अतिशय तन मन धनाने ज्ञानार्जनाचे कार्य करत आहेत। त्यामुळे सुसंस्कृत व गुणवंत विद्यार्थी घडत असून अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे। आभाळे सरांना मिळालेला पुरस्कार हा सर्व शिक्षकांचा सन्मान असल्याचे शिक्षक बबन हाडवळे म्हणाले व त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा टावरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। माता विद्यालय 1989 साली सुरू झालं। अतिशय खडतर प्रवासामध्ये हे विद्यालय या ठिकाणी सुरू झालं। त्यानंतर संपूर्ण गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ आणि सर्व लोकांच्या सहकार्याने आज या ठिकाणी मोठी भव्यदिव्य इमारत उभी राहिली आहे। या इमारतीमध्ये जवळजवळ 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि म्हणून या ठिकाणीचे सर्व शिक्षक तन मन धनाने कार्य करत आहेत। अतिशय जीवातून काम करतात सगळेजण। त्यातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत, अतिशय उच्च पदावर व्यापारामध्ये, बिझनेसमध्ये चमकलेले आहेत। राजकारणामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी आहेत। तर म्हणून सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक अहोरात्र झटत असतो। त्यामध्ये गावाचा आणि संस्थेचा अत्यंत मोलाचा वाटा आहे।
आणि विद्यार्थ्यांची मेहनतसुद्धा महत्त्वाची आहे. तसेच आज कुसुमाग्रज कविवर्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त जो काही पुरस्कार मिळालेला आहे आमच्या आबाळे सरांना, तो माझ्या मते मला असं वाटतं की तो फक्त आबाळे सरांचा नसून आबाळे सर एक प्रतिनिधी आहेत, तर त्यांनी केलेलं कार्य म्हणजे हे सर्व शिक्षकांनीच हा पुरस्कार मिळवल्यासारखा आहे असं मला वाटतंय. त्याबद्दल मी आबाळे सरांचं मनापासून आभार मानतो आणि सर्व शिक्षकांचं सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. आज या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन म्हणून भगवती माता विद्यालयात साजरा झालेला हा कार्यक्रम आणि त्यातल्या त्यात आभाळे सर म्हणजे आमचे दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांना सुद्धा पुरस्कार मिळाला आणि त्याबद्दल हा सगळा कार्यक्रम एकदम सुंदर झाला. त्या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाची माझी जी निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम आम्ही फार मोठ्या प्रमाणात करणार होतो, परंतु काही अडचणी आल्यामुळे हा थोडासा 2-3 तासात कार्यक्रम उरकून घेतला. आभाळे सरांचं योगदान या शाळेमध्ये असे आहे की त्यांनी मराठी हा विषय सलग 10 वर्ष शिकवलेला आहे आणि मी 30 वर्षापासून या मराठी अध्यापन करतो आहे. तर सरांच्या या योगदानाबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. असेन मी नसेन मी माझ्या कामातून दिसेन मी हे ब्रीदवाक्य अंगीकारून पवित्र ज्ञानदानाचे आदर्शवत काम करणारे शिक्षक दत्तात्रय आभाळे यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थ, विद्यालय व पदाधिकारी यांनी सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. मी भगवती माता विद्यालय नांदूर खंदरमाळ या असणाऱ्या विद्यालयामध्ये कार्यरत झाल्यानंतर पुढील असणारं माझं महाविद्यालयीन शिक्षण मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत करीत असताना कला शाखेमध्ये मी पूर्ण असणाऱ्या विद्यापीठामध्ये प्रथम आल्यानंतर अकोले येथे झालेलं राज्यस्तरीय काव्य संमेलन तिथं प्रथम मला पुरस्कार मिळाला आणि या पुरस्काराची दखल घेऊन आत्ताच नुकतेच श्रीरामपूर येथे जे ग्रामीण साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय मराठी अध्यापन कार्य गौरव पुरस्काराने मला सन्मानित केलं आणि आज त्या असणाऱ्या सन्मानाचा आणि विवा शिरवाडकर मराठी भाषा गौरव दिन आणि त्यांचा जन्मदिवस या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपले असणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. यावेळी मुख्याध्यापक श्रीराम भागवत, बबन हाडवळे, सुदाम थोरात, मधुकर वाघचौरे, राजेंद्र सूर्यवंशी, संतोष टावरे, विजय सुपेकर, अक्षदा सुपेकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तर विद्यालयातीलच शिक्षक दत्तात्रय आभाळे यांना मराठी अध्यापन सेवा कार्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला सुपेकर, उपाध्यक्षा सुनंदा भागवत, सचिव मंगलाताई गर्भे, रंभाताई भागवत, यमुना भागवत, इंदुबाई भागवत, मंगल रोकडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ भागवत, सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून शिक्षक दत्तात्रय आभाळे यांचे कौतुक केले जात असून पुढील यशदायी दैदिप्यमान कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, नांदूर.